सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. RRB ग्रुप डी एक्झाम डेट कोणती असणार आहे हे सगळ्यात मोठं सस्पेन्स आहे. आणि RRB ग्रुप डीची नोटिफिकेशन जेव्हा निघालेली होती जानेवारी महिन्यामध्ये किंवा डिसेंबर एंडिंगला, तेव्हापासूनच हा प्रॉब्लेम इथं क्रिएट झालेला आहे. थोडक्यात सांगतो की जेव्हा इथं RRB ग्रुप डीची नोटिफिकेशन वगैरे निघाली होती, 10वीच्या बेसिसवरती फॉर्म भरा सगळ्यांना सांगितलेलं होतं. पण त्याच्या अगोदरच्या नोटिफिकेशनमध्ये सांगितले होते की फक्त ITI वाले इथं फॉर्म भरू शकतील. बट विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी अलाउ केलं 10वी वाले पण फॉर्म भरू शकतात आणि तेव्हापासूनच हा प्रॉब्लेम क्रिएट झाला. आणि त्यामुळे हे जे मॅटर आहे RRB ग्रुप डी एक्झामचं, नोटिफिकेशनचं, भरतीचं, हे गेलेलं आहे कोर्टमध्ये. एवढ्यापर्यंत तुम्हाला सगळ्यांना इथं माहिती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा पहिल्यांदा कोर्ट केसमध्ये इथं सुनावणी म्हणू शकतो होती, आय थिंक मार्च एंडिंगला ही सुनावणी होती, बट ते पुढे ढकलण्यात आली आणि जवळपास 26 जुलै 2025ला आता कोर्ट त्याचा रिझल्ट देणार आहे. कोर्ट जे आहे ते निर्णय करणार आहे की RRB ग्रुप डी एक्झामसाठी जे 10वी पास वरती भरती इथं सांगितलेलं आहे, बट त्यामध्ये म्हणत आहेत की फक्त ITI वाले स्टुडंट्सला इथं घ्यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं इथं मॅटर सुरू आहे. तर हे सांगितलेलं आहे की आपल्याला 26 जुलैला कोर्टमध्ये आपल्याला माहिती पडणार आहे, रिझल्ट आपल्याला देणार आहे. बट सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हे जे 26 जुलै आहे, ठीक आहे, आता 26 जुलैला एक्झॅक्टली रिझल्ट येणार का किंवा अजून पुढे तारीख भेटणार का, हे आपण सुद्धा कोणीच सांगू शकत नाही. मी सुद्धा नाही सांगू शकत, तुम्ही सुद्धा नाही सांगू शकत आणि कोणीच नाही सांगू शकत. फक्त आपल्याला जेव्हा हे तारीख येणार, कोर्टाचा निर्णय जेव्हा आपल्याला समजणार, तेव्हाच आपण ही क्लिअर गोष्ट करू शकतो. ठीक आहे, जसं तुम्ही थंबनेलवरती इथं पाहिलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये ग्रुप डीची एक्झाम, तर हे नेमकं अपडेट कशी आहेत, चला मी तुम्हाला पूर्ण इथं डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, तर पहा, RRB ग्रुप डीची जी एक्झाम आहे, तर ते नेमकी कधी होणार आहे मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे, एक्सपेक्टेड पूर्णपणे आहे, बट रियालिटीवरती तुम्हाला आणतो, कारण की बरेच स्टुडंट्स आता पूर्णपणे निवांत बसलेले आहेत, त्यांचा स्टडी इथं कंटिन्यू नाही आहेत, असे बरेच स्टुडंट्स आहेत. ठीक आहे, तर पहा, आता तुम्हाला माहिती आहे RRB ग्रुप डी ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. ठीक आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटल्यानंतर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 1 करोड आणि 8 लाख फॉर्म इथं भरण्यात आलेले आहेत जवळपास RRB ग्रुप डीसाठी. ठीक आहे, आता हे जे 1 करोड 8 लाख स्टुडंट्स आहेत, फक्त RRB ग्रुप डीची एक्झाम देणार आहे का? नाही. तर ते वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसुद्धा देत असतात. जसं की सगळ्यात पॉप्युलर इथं म्हणू शकतो आपण SSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, याच्यासुद्धा एक्झाम देतील. म्हणजे एकूण आपण एक गोष्ट म्हणू शकतो की जे RRB ग्रुप डीचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जे SSCची तयारी करत आहेत, ते आपण म्हणू शकतो थोडेफार त्यामध्ये काय मिक्सचर जे स्टुडंट्स आहेत ते येतील. म्हणजे दोन्हींची एक्झाम ते इथं देतील. तर विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथं सांगत आहे. तर पहा, आता जसं हे SSC आहे म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, त्यांनी त्यांचं एक टेंटेटिव्ह कॅलेंडर एक्झामिनेशन फॉर अकॅडमिक इयर 2025 to 26, म्हणजेच काय की कोणती एक्झाम कोणत्या डेटला होणार आहे त्याचं एक कॅलेंडर त्यांनी इथं पब्लिश केलं आहे 2025-26साठी, म्हणजे ह्या वर्षासाठी. तर आता यामध्ये एक्झाम डेट कोणत्या आहेत आणि RRB ग्रुप डीची एक्झाम कोणती असणार आहे हे डिपेंड आहे या टाइमटेबलवरती सुद्धा. कारण की जर विद्यार्थी एकच असले परीक्षा देण्यासाठी RRB ग्रुप डी आणि SSCची सुद्धा, तर कुठं ना कुठं ही जी RRB ग्रुप डीची एक्झाम डेट असणार आहे ते याच्या एक्झामच्या SSCच्या एक्झामच्या ओव्हरलॅप करणार नाही, म्हणजे एकत्र येणार नाही, याची ती पूर्णपणे इथं काळजी घेतील आणि घ्यायलाच पाहिजे. ओके, तर पहा, मी तुम्हाला इथं सांगतो. तर जसं आपण SSC बद्दल बोललो, तर पहा, 8 जून आणि 8 जून, ठीक आहे, हे इथं काय आहे पूर्णपणे एक्झाम डेट आहेत SSCच्या. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं, ठीक आहे, जसं तुम्हाला माहिती आहे की NTPC, ओके, NTPC जी एक्झाम आहे, जी ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे, ओके, म्हणजे ग्रॅज्युएशन लेवलवरती NTPCची एक्झाम आहे, ती 5 जून, ओके, 5 जून ते 24 जूनपर्यंत इथं होणार आहे. म्हणजेच जून महिन्यामध्ये काही शक्यता आपण म्हणू शकतो का आहे का ग्रुप डीची? नाही. म्हणजे जून महिन्या म्हणजे 24 जूनपर्यंत NTPC ग्रॅज्युएशन लेवलची इथं एक्झाम आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला समजलेलं आहे. ओके, आता त्यानंतर पहा, लक्षात ठेवा, इथं तुम्हाला एक डेट दिसते, ते म्हणजे 8 जूनला एक्झाम आहे. कशाची? ASO ग्रेड लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. ठीक आहे, त्यानंतर पहा, इथं आहे 4 नंबरची पोस्ट, सिलेक्शन पोस्ट एक्झामिनेशन फेज, ओके, फेज 13 2025 CB. तर हे जे एक्झाम आहे तुम्ही पाहू शकता कधीपासून कधीपर्यंत, आपण म्हणू शकतो की 24 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत ही एक्झाम डेट इथं
आहे. पाहू शकता डेट ऑफ एक्झाम और मंथ पाहू शकता. डेट ऑफ एक्झाम कधी 24 जुलै ते 4 ऑगस्ट. म्हणजे पहा ना, हे जे वरची 8 जून आहे आणि हे 24 जुलै आहे. म्हणजेच 24 जुलैच्या अगोदरच्या डेट म्हणजे 23 जुलैपर्यंत 8 जून म्हणजे 9 जून. ठीक आहे. 9 जून ते 23 जुलैपर्यंत SSCची कोणतीच एक्झाम होणार नाहीये. ठीक आहे. 9 जून ते 23 जुलैपर्यंत SSCची कोणती एक्झाम होणार नाहीये. बट 24 जूनपर्यंत NTPCची एक्झाम आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. NTPCची 24 जूनपर्यंत एक्झाम आहे. मग मधला जो हा पिरियड आहे हे 6 दिवस. ठीक आहे. हे 6 दिवस आणि हे 23 दिवस. ओके. जवळपास किती हे झाले विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 29 दिवस इथं खाली आहेत. कशासाठी? एक्झाम घेण्यासाठी. कोण? RRB म्हणजे RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड जे आहे ते एक्झाम घेऊ शकते. पण एक्झाम कोणती घेऊ शकते? ग्रुप डीची एक्झाम घेऊ शकते का? हा तर सगळ्यात मोठा इथं प्रश्न आहे. 29 दिवस इथं खाली आहेत एक्झाम घेण्यासाठी. आता महत्त्वाचं ग्रुप डीचं मॅटर आहे कोर्टमध्ये सुरू आणि 26 जुलैला त्याची इथं रिझल्ट आहे ग्रुप डीच्या कोर्टचा निर्णय. ठीक आहे. आणि आता पाहू शकता 29 दिवस इथं खाली आहेत रेल्वेकडे जर एक्झाम घ्यायची असेल तर. ठीक आहे. आता पहा इम्पॉर्टंट ग्रुप डीची एक्झाम सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे की कोणालाच माहीत नाही की जेव्हा ग्रुप डीची जी एक्झाम आहे जसं आपण म्हटलं की 29 दिवस इथं खाली आहेत. कधीपासून? तर 25 जूनपासून तर 23 जुलैपर्यंत 29 दिवस इथं आहेत खाली एक्झाम घेण्यासाठी. मग ग्रुप डीची एक्झाम यामध्ये होणार का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण की जुलै महिन्यामध्ये 26 जुलैला इथं कोर्टाचा निर्णय आहे ग्रुप डीच्या एक्झामसाठीचा. मग निर्णय येण्याच्या अगोदरच ही एक्झाम होऊ शकते का? हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. मी असंच म्हणतो की एक्झाम होऊ सुद्धा शकते किंवा नाही पण होऊ शकत. ठीक आहे. 2 चान्स मला असं वाटतं असू शकतात. 2 चान्सेस इथं मला असं वाटते असू शकतात. ठीक आहे. मी इथे एक्सपेक्टेड सांगत आहे. ठीक आहे. कारण की बरेच जण एकदम निवांत बसलेत की पुढे एक्झाम होणार आहे डिसेंबरच्या एंडला, नोव्हेंबरला म्हणून मी इथं सांगत आहे. असं होऊ शकते किंवा असं पण होऊ शकते की ग्रुप डीची एक्झाम न घेता जे इथं 12th बेसिसवरती अंडर ग्रॅज्युएटची NTPCची एक्झाम आहे ते इथं पूर्णपणे घेतल्या जाणार आहे CBT1. ठीक आहे. तर असं सुद्धा होऊ शकते. बट मी इथं काय एक्सपेक्टेड सांगत आहे. असं म्हणत नाही की तुम्हाला हे कोर्ट केस चालू आहे बट तरी एक्झाम घेतीलच. मला माहीत नाही नियम काय, बट इम्पॉर्टंट काय होऊ शकते घेतील पण म्हणजे काही पण होऊ शकते आपल्याला इथं माहीत नाही. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे आणि तसं पण तुम्हाला माहिती आहे जेव्हा इथं कोर्टमध्ये केस गेलेली नव्हती तेव्हा इथं काय म्हणत होते? तेव्हा असं म्हणत होते की जून किंवा जुलैमध्ये ग्रुप डीची एक्झाम इथं होणार आहे असं तुम्हाला माहिती असेल. हे तुम्ही अपडेट नक्की पाहिली असेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला फक्त एक्सपेक्टेड सांगत आहे. मी ओके. त्यामुळे एक्सपेक्टेड आहे सर्व. ठीक आहे. पण त्यानंतर महत्त्वाचं आता पहा जर समजा जुलैमध्ये सुद्धा नाही झाली. ठीक आहे. जुलैमध्ये सुद्धा नाही झाली तर पुढे नेमकं काय? तर पुढचं जे शेड्यूल आहे जे SSCचं पूर्ण शेड्यूल आहे ते पूर्णपणे बिझी आहे. म्हणजे त्यामध्ये पूर्ण एक्झाम्स आहेत सगळ्या. कधीपर्यंत? जवळपास पूर्ण ऑक्टोबर महिना 31 ऑक्टोबरपर्यंत सगळं इथं काय आहे पूर्णपणे बिझी आहे. एक्झाम्स इथं होणार आहेत. ठीक आहे. फक्त मग लास्टला इथं आहे नोव्हेंबर. ठीक आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर डिसेंबरच्या त्यांनी डेट्स दिल्या नाहीत. फक्त मंथ सांगितलेलं आहे. मग इथं पूर्णपणे आपले इथं चान्स आहेत की ग्रुप डीची एक्झाम नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपली एक्झाम इथं होऊ शकते. तर मी इथं 2 चान्स तुम्हाला इथं एक्सपेक्टेड सांगितले जुलै किंवा नोव्हेंबर डिसेंबर. मॅक्सिमम असं वाटत आहे की नोव्हेंबर डिसेंबरला होऊ शकते. बट आपण काही सांगू शकत नाही काय होणार म्हणून. तुम्ही तयारी तर पूर्ण करायला पाहिजे आणि लवकरात लवकर तुमचं सिलेबस वगैरे जे सुद्धा स्टडी असेल ते कंप्लीट करायला पाहिजे. ठीक आहे. मी तुम्हाला या कारणाने सांगितलं कारण की बरेच जण एकदम निवांत झालेले आहेत की ठीक आहे आपली एक्झाम होणार आहे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये म्हणून आपण नंतर तयारी करू ग्रुप डीची एक्झाम डेट आल्यानंतर. पण इम्पॉर्टंट काय तुम्ही अगोदरच तयारी तुमची करून घ्या सगळं जेणेकरून तुमची एक्झाम डेट कधी पण येऊ तुमची जे एक्झाम आहे ती इथं होणार आहे आणि जर तुमची तयारी चांगली असेल तर एक्झाम कधी पण हो तुमचा स्कोर इथं नक्की चांगला येऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि या पुढे व्हिडिओ नक्की शेअर करा. जे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं ते पूर्णपणे एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे. अजून काही महत्त्वाची ऑफिशियल अपडेट आली तर मी तुम्हाला इथं नक्की देणार आहे. थँक्यू वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.